नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य या खताबद्दल माहिती पाहणार आहे. तर या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात, पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे आणि या खतामध्ये कोणते घटक आहेत ते आज आपण जाणून घेणार आहे. आता या खतामध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेऊया. तर यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, मॅलोब्डिनम आहे, यासारखे घटक आपल्याला मिळतात. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण पिकांमध्ये केल्यावर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर पिकाचे आरोग्य आणि जोम वाढतो आणि त्याची वाढ सुधारते. पिकामध्ये नैसर्गिक प्रतिकारक शक्ती निर्माण करते, त्यामुळे पिकाची स्थिर आणि सतत वाढ होत राहते. पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दूर होते, पिकांना चांगली काळोखी येते. त्याचबरोबर पर्यावरणीय ताण सहन करण्याची पिकांची क्षमता वाढते. जमिनीतील न्यूट्रिएंट्स अपटेक वाढतो, पिकांमध्ये एन्झाईम्स ॲक्टिव्हेट होतात. तर असे बरेचसे फायदे आपल्याला चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे मिळतात. आता या खताचा वापर मी आपल्या ऊसावरती करतोय. 265 व्हरायटीचा ऊस आहे आणि खोडवा पीक आहे. तर सुरुवातीच्या काळात आपला ऊस पीक हे पिवळं पडतं, तर त्यामध्ये काही अन्नद्रव्याची कमतरता असू शकते. तर आता माझ्या ऊसामध्ये झिंकची कमतरता आहे, तर तुमच्या ऊसामध्ये फेरची कमतरता असू शकते, मॅग्नेशियमची कमतरता असू शकते किंवा कॅल्शियमची कमतरता असू शकते. तर ही अन्नद्रव्याची कमतरता दूर व्हावी म्हणून आपण इथे मायक्रोन्यूट्रनचा स्प्रे करतोय. तर आता चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य मी 250 ग्रॅम वापरतोय एका एकरासाठी 200 लिटर पाण्यामध्ये. आणि ह्या खताचा वापर आपण फवारणीच्या माध्यमातून त्याचबरोबर आळवणीच्या माध्यमातूनही करू शकतो. आता पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे, तर आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल म्हणजे आपली वाढीची अवस्था असेल किंवा आपली फुलधरण्याची अवस्था असेल, या दोन्ही अवस्थेमध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करू शकतो. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.